थँक्यू योगेश सर. आई शिवाई तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उदरात रत्नाची खान मिळाली. जिजाऊच्या पोटी राजा शुभ जन्माला आला आणि त्याच शुभ राजानं मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जाऊया मैदानामध्ये. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा आपण अनुभवतोय. या पहिल्या दिवसातील अजून एक महत्त्वाच्या मॅचकडे आता मात्र वळण घेतोय. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, ज्या संघाचा बराच काळ खरं तर दबदबा या पूर्ण मुळशी तालुक्याच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती राहिला, तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आता पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच ताकदीचा सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आयोजकांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये ते भोजन आम्हाला मिळेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर मॅचला सुरुवात होणार आहे. कातर खडक संघाने नाणेफेक जिंकली आणि सांगितलं आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मागच्या मॅच मध्ये खरं तर कातरगड संघाला धावा तिकडे चेस करत असताना पराभव आलेला आहे, तरी देखील इकडे प्रथम त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. अष्टपैली खेळीच्या जोरावरती प्रवीण साठे ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्रवीण यांना विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. डावाला होते सुरुवात. ऑन स्ट्रायकिंग एंडला चेतन गोळे, मुळशी तालुक्याचा मास्टर ब्लास्टर म्हणून ज्या खेळाची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज पवळे. तर गोलंदाजी मार्गावरती अनंत तयार. पहिला बॉल पायावरती टाकलाय, गॅप शोधलाय आणि गॅप मधून पाठवला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. भैरवनाथ करंडकाचा थरार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर परार. पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. पहिल्याच बॉल वरती इकडे ताकद दाखवताय चैतन्य गोळे. पायावरती टाकण्याची चुकी केली आनंद आणि त्यानंतर फक्त चेंडूला दिशा दिली आणि सीमारेषा ओलांडली चेंडूनं. येतोय चौकार. यावेळेचा बॉल बिग हिट करायचा आहे. बॅटची टॉप एज आहे. मागच्या बाजूला चेंडू निघालाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होत आहेत. तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते 5. खरं तर एक काळ होता, त्या काळामध्ये प्रचंड आपल्या नावाचा दबदबा या पिरंगुट संघानं या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सोडला. असं म्हटलं जातं काळ गाजवून बसणाऱ्यांना काळ गाजवत असलेल्यांचं कौतुक नसतं. तसंच काहीतरी पिरंगुट संघाच्या बाबतीत आहे. जवळपास असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर 3-4 वर्ष या संघाचा दबदबा राहिला. त्यानंतर थोडासा कुठेतरी संघर्ष सुरू आहे. मात्र याच मैदानामध्ये घरच्या स्पर्धेमध्ये पिरंगुट करंडकामध्ये पहिल्या क्रमांकाचा मान या टीमने पटकावलाय आणि यावेळेस पहिला बॉल तनुसाठी. आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. मुळशी तालुक्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल शफल होऊन ऑफ साइडचा बॉल. वा, स्क्वेअर कटचा फटका. 440 ओव्हरचा झटका. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमा रेषेच्या पार. बॅक टू बॅक चौकार. थँक्यू. शुभम भाऊ सोनार यांचं देखील शुभ आगमन होत आहे. भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. चांगली सुरुवात इकडे पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट साठी दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक खातं आपल्या चौकाराच्या साहाय्याने ओपन केलंय. 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सुरू असताना यावेळेचा बॉल फुल टॉस होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. प्रचंड वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळालाय अनंत मालपोटे आणि डॉट बॉल. तरुज पवळे क्लासिकल फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्याच प्रकारे आत्मघातकी फटक्यांसाठी देखील त्यांची ओळख आहे. कित्येक वर्ष या पिरंगुट संघाच्या फलंदाजीची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे.
यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढल्या हलक्या हाताने क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक संपलं जात आहे. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिली फलंदाजी करत असताना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट टीमच्या चांगली सुरुवात. पहिल्याच षटकामध्ये तिकडे आक्रमण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 3 चौकार आले आणि 14 धावा तिकडे फलंदाजांनी वसूल केल्यात. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. ही खरं तर चिंतेची बाब आहे सर्व मुळशी तालुक्यासाठी, कारण जी मैदानांची संख्या आहे ती कुठेतरी कमी होताना आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या मैदानावरती खेळण्याचा सर्वच खेळाडूंना आता बराचसा अनुभव आलेला आहे. त्यामध्ये खेळपट्टीचा अंदाज देखील आलाय. त्यामुळे तनुज यांच्यासाठी इकडे फलंदाजी करणं तितकं मुश्किल नसणार आहे. या अगोदर देखील कित्येक वेळा या मैदानामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मान त्यांनी पटकावलेला आहे आणि आज पहिल्याच षटकामध्ये खरं तर त्यांची ती क्लास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी बहरताना पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून षटकारांपेक्षा चौकारांची संख्या आज मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळते. पुढील गोलंदाज राहुल मालपोटे. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, वेगानं बॅट फिरवली, बॅट स्विंग चांगला होता मात्र टायमिंग होऊ शकलं नाहीये. एक धाव तिकडे येईल. एका धावेने धावफलक पुढे जाते 15. अतिशय दर्जेदार आयोजन आणि त्या आयोजनाचा खरं तर 6 दिवसांचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्याचा आज पहिला दिवस मैदानामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील 6 तगडे ताकदवान दादा संघ एकमेकांशी लढत देताना पाहायला मिळतील. मात्र या 6 संघांदरम्यान लढती होत असताना फक्त एकच विजेता आपल्याला मिळेल आणि तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. तिसरी लढत आहे, अस्तित्वाची लढाई इकडे कातर खडक टीमसाठी, कारण या अगोदर त्यांनी एक पराभव पाहिला आहे. पहिली एक ठेच लागलेली आहे आणि इकडे जर पुन्हा पराभव झाला तर या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाणार आहेत. यावेळेचा बॉल पुढे सरसावत इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळायचा आहे. बॅटची हलकीशी कडा यश त्यांच्या मागे किशोर घारे यांनी टिपलाय जाईल आणि फलंदाज चेतनचा संपला खेळ, विकेट. DJ Vikas. It's our star remix. दिल जलका दिल जलके क्या मिलेगा दिल जलका दिल जलके क्या मिलेगा. पहिली विकेट आली, पहिलं यश प्राप्त होत आहे कातरखडक टीमला. पहिला धक्का बसल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार वेदांत चाळेकर ऑन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना पाहायला मिळतील. या खेळाडून देखील आपली ताकद दाखवलेली आहे. ज्या ज्या वेळेस त्याच्या खांद्यावरती संधी आलेली आहे किंवा जबाबदारी आलेली आहे त्या वेळेस त्यांनी स्वतः सिद्ध करण्याचं काम केलंय. आता इकडे तनुज यांना साथ कशा प्रकारे दिली जाणार हे पाहणं वेदांच्या माध्यमातून नक्कीच निर्णायक असेल. 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल थांबले तर रनअप मध्ये थोडासा अडथळा आहे. ज्या ज्या वेळेस खरं तर गोलंदाज रनअप मध्ये अडथळा येतो त्यावेळेस थांबणं गरजेचं आहे, कारण त्या रिदम मध्ये जर तुमचा बॉल हातातून निघाला नाही तर वेगळा टप्पा पडतो, तिकडे महागडी गोलंदाजी होऊ शकते. त्यामुळे एक चांगला निर्णय गोलंदाजाचा. मृत चेंडूची घोषणा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळेचा बॉल फुल टॉस, टायमिंग होऊ शकले नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, थोडंसं फंबल मिड विकेटच्या दिशेने होईल आणि तोपर्यंत एक सिंगल. फुल टॉस बॉल होता, या बॉल साठी खरं तर तयार नव्हतं तिकडे वेदांत चाळेकर. टायमिंग होऊ शकले नाही. एक सिंगल येईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते 16 अंक धावफलकावरती आहे. 16 अंक डोळ्यासमोर आला की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाला ज्ञानेश्वरी दिली. तो 16 अंक धावफलकावरती आहे. मात्र लगेच व्हाईट बॉल येईल आणि 16 अंकाचं रूपांतर 17 मध्ये होत आहे. एक गडी बाद झालाय. दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये येऊन प्रारंभ झालाय आणि आता जर आपण पाहिलं तर तिकडे तनुज 5 बॉलमध्ये 10 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या पॉवर प्लेच्या षटकांचा कशा प्रकारे फायदा घेतला जातो हे तनुज यांच्याकडून शिकायला आपल्याला मिळतं. यावेळेचा बॉल फुल टॉस, मिड ऑन आहे, मिड ऑफ होता तिकडे. ओ हो, चुकी झाली आहे, चुकी झालेली आहे आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये जखमेवरती मीठ सोडलं जात आहे. येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू.
पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण राहिलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडूला प्रमुख फलंदाजाला जीवनदान दिलं होतं. पुन्हा एकदा संधी आहे. स्वतः यावेळेस गोलंदाज राहुल येत आहेत. यावेळेस मात्र सुट्टी मिळणार नाही. चांगला झेल टिपला जातोय आणि तनुज मोठा अडसर मात्र इकडे बाजूला केला जातोय. मोठा मासा गळाला. बडी मछली जाल में तनुज पवळे बॅक टू द पॅव्हिलियन. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो। थँक्यू डीजे. आधी जर आपण पाहिलं तर मोठी संधी आली होती तिकडे तनुजला. एक झेल सुटला होता याच बॉलच्या अगोदर. मात्र पुन्हा एकदा तो मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकांनी चुकी केली नाही. विकेट आली. नवीन फलंदाज संघाचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत पवळे. पहिला बॉल वेग, प्रचंड वेग, वेगावरती स्वार झालेत. गुल्लेदवरचा बॉल टप्पा पडलाय. खाली राहतोय बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं संपलं. जबरदस्त षटक राहिलं. दोन्ही सलामी वीरांना इकडे धारातीर्थी पाडले. गोलंदाजानं 2 महत्वाच्या विकेट घेतल्या आणि फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्या राहुल मालपोटेनं. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या मॅच मध्ये आपण कातर खडक संघाला फलंदाजी करताना पाहिलं. तिकडे जवळपास 70 धाब्यांचा डोंगर त्यांनी उभा केला. मात्र त्याला डिफेन्स करता आलेला नाही आहे. आणि इकडे आता पहिली पुन्हा एकदा गोलंदाजी त्यांनी निवडलेली आहे. आता इकडे पिरंगुट संघाला देखील 60-65 धाब्यांपर्यंत कशी मजल मारता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये वेदांत चाळेकर आणि कॅप्टन अनिकेत पवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आणि संघनायक ही खरं तर फक्त पदवी नसून ती एक जबाबदारी आहे. ज्यावेळेस बऱ्याच गोष्टींचं कर्तृत्व तुमच्याकडे असते त्यावेळेस एखाद्या गोष्टीचं नेतृत्व मिळतं आणि ते नेतृत्व करण्याची एक ताकद आहे आणि जबाबदारी घेण्याची क्षमता देखील आहे. म्हणून अनिकेत पवळे या संघाचे संघनायक आहे. आणि संघनायक कोण असतो तर आपल्या संघाला एकत्रित ठेवून सगळे मिळून यश कसं प्राप्त करता येईल याच्यासाठी ज्याचे प्रयत्न सुरू असतात त्याला संघनायक म्हटलं जातं. आपल्या संघातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना स्वतःला बॅटिंग नाही आली, स्वतःला बॉलिंग नाही आली तरी बाकीचे 11 खेळाडू मिळून यश कसं प्राप्त करता येईल याच्यासाठी ज्याचा विचार सुरू असतो तो संघनायक असतो. आणि प्रत्येक मॅच आपला संघ जिंकावा, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या संघाचं नाव उंच शिखरावरती कशा प्रकारे पोहोचवलं जाईल याचा विचार आणि याचा प्रयत्न वारंवार ज्याचा चालू असतो तो संघनायक असतो. आणि तो संघनायक मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पवळे काय करून दाखवणार हे पाहायचंय. मात्र त्या अगोदर वेदांत चाळेकरचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2 बॉल. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पुढे सरसावले. खोलवर टप्प्याचा बॉल. आधी जर आपण पाहिलं तर लॉक केलं फटका खेळण्याला. पुढे सरसावले ते टान्स ओळखला तिकडे गोलंदाजाने किशोर घारे यांनी आणि बुंदात टाकलाय बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. फुलर लेनचा सिंगल येईल. धावफलक पुढे जाते 30. अनिकेत पवळे ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये तिकडे धावबाची संधी आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे आल्या पावली. अनिकेत पवळे तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट. चांगले क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. फेकी केली. थेट यष्टी उडवण्याची गरज होती तेच केलं किशोर घारे यांनी. महत्वाची विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय यश. आपल्या करिअरला सुरुवात केली त्यावेळेस गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित करणारा यश पवळे अलीकडच्या काळामध्ये फलंदाजीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये चर्चेत आहे आणि आज त्याची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं खरं तर टीमसाठी गरजेचं आहे. फलंदाजी करून दाखवणार का मैदानात हे पाहायचंय.
पुढचा बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग चांगला होता बॅटचा, मात्र बॉलवरती चेंडू येऊ शकलेला नाही, बॅटवरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल येईल. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 गडी बाद, 31 धावा धावफलकावरती. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाच्या. क्रिकेटमध्ये सराव फार महत्वाचा आहेच, पण सराव तुम्हाला फक्त परफेक्ट बनवतो, आणि त्या सरावाला जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल आणि केलेल्या सरावाला न्याय द्यायचा असेल तर तुमच्यामध्ये जिद्द असणं देखील महत्वाचं आहे. ज्या प्रकारे सराव तुम्हाला परफेक्ट बनवतो तसं जिद्द तुम्हाला जिंकायला शिकवते. आता ती जिद्द मनाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 31 धावा आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन राहुल मालपोटे, वेदांत चाळेकर आणि यश पवळे. खरं तर पुढील काळ ज्या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती या पिरंगुट संघाची जबाबदारी असणार आहे, पिरंगुट संघाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती असणार आहेत, ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल आहेत. त्या 12 बॉलमध्ये किती धावा घेतल्या जाणार हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. एक 25 ते 30 धाव्यांसाठी नक्कीच इकडे प्रयत्न करावा लागेल. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. उलटा फटका खेळण्याचा, आत्मघातकी फटका म्हणून देखील या फटक्याला म्हटलं जातं, आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. इकडे वेदांचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बॉल येतोय डॉट. फक्त 7 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद करणारे राहुल मालपोटे. आज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती तो अनुभव पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा, पुन्हा एकदा बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॉल पासून दूर राहिले तिकडे, आणि बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा नाहीये, कनेक्शन होऊ शकत नाहीये. बॉल डॉट. धावेंना वेग देण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. तेवढ ठेव वागणी मनामध्ये, परिश्रमाचे यत्न थांबू नको. येथील लाख अडचणी तुला, तू तुझे प्रयत्न थांबू नको. प्रयत्न थांबून जमणार नाही. वेदांत चाळेकर आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचंय मैदानात. यावेळेस पुढे सरसावले, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुरेख तिकडे पाहायला मिळेल. थेट यष्ट्यांचा वेध तर घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी तिकडे धावबादसाठी. 14 नोव्हेंबर 1992 रोजी पहिल्यांदा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून एका फलंदाजाला बाद दिलं गेलं. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पहिल्यांदा तिसऱ्या पंचांनी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद देणारा पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर ठरले. आणि इथे तिसरे पंच सांगतायत OUT फलंदाज बाद. SBM. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, अरे मैं थँक्यू डीजे. खरं तर वेळ आहे, आणि ज्या वेळेस संघाला गरज आहे फलंदाजी करण्याची, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फलंदाजी करता त्याच वेळेस खरं तर तुमची किंमत वाढत असते. आज यश काय करून दाखवणार? फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्यावरती टप्पा पडला बॉल, अतिरिक्त उसळी घेतोय, निघतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. उद्योजक सन्मान्य अविनाश भाऊ वारंगे यांचं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. कठीण काळात संयम ठेवावा, त्याने अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षात धार लागते सामर्थ्याला, कधी सोन्याला गंज लागत नाही. आज खरं तर तेच यशला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावं लागेल. ज्यावेळेस स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस असं लढायचं, शिरतळ हातावरती ठेवून लढायचं. परिणामाचं गणित असं मांडायचं की पुन्हा आपल्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केली नाही पाहिजे. आज तेच करून दाखवावं लागेल. त्याच पद्धतीने लढा द्यायचा आहे. 35 धावा आहे. शेवटचा बॉल या षटकातील. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटेज टिपला जाईल झेल, आणि यश देखील होतोय बाद. धक्का क्रमांक 14.
जबरदस्त गोलंदाजी, फक्त 11 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण बळी तिकडे टिपलेले आहेत राहुल मालपोटे यांनी. वेग आणि वेगाचा वापर करत असताना व्हेरिएशन देखील तिकडे दाखवलंय आणि प्रतिस्पर्धी संघानं केलेली आक्रमक सुरुवात, घातक सुरुवात, त्याला प्रत्युत्तर मात्र दर्जेदार इकडं राहुल मालपोटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत अखिलेश निमन. तर ऑन स्ट्रायकिंग एंडला कुमार निकटे. 35 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. कुमार निकटे उंचपुरा तागडा ताकदवान खेळाडू आहे. आता त्या बिग हिटची खरं तर इकडे गरज आहे. स्वप्नील मालपोटे गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करण्यासाठी. आणि या एंडनं गोलंदाजी सुरू आहे. त्या एंडनं खरं तर गोलंदाजी करणं थोडंसं मुश्किल होणार आहे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी, कारण वाऱ्याचा प्रभाव ऑन साईडला आहे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा सोडून दिलाय, खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि पंचांनी तिकडे मात्र डॉट बॉल कळवलाय. आता इकडे असे चेंडू सोडून तुम्हाला जमणार नाही. धावेंचा वेग वाढवायचा आहे कुठल्याही पद्धतीमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय बॉलला समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये अनंत येतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता तिकडे कुमारचा, मात्र वेळीच नकार अखिलेश निमनचा आणि तिकडे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खरं तर डेट ओव्हरचं षटक आहे. ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं त्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. जिकडे आम्हाला सर्वांना चौकार षटकार अपेक्षित असतात, तोडफोड अपेक्षित असते. इकडे जर आपण पाहिलं पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती फक्त सिंगल येते. धावफलक पुढे जाते 36. जर आपण पाहिलं तर स्वप्नील मालपोटे गोलंदाजी मार्गावरती आहे. संघाचा तो डेट और स्पेशलिस्ट आहे. यावेळेसचा आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, बॉलला निघालाय बॉल तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी देखील अप्रतिम आणि एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे 37 या अंकावरती. हरलो तरी चालेल पण मैदानातून माघार घेणार नाही, कारण मावळलेला सूर्य हा पुन्हा उगवतोच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला शिकवतं. आज त्या पद्धतीने कामगिरी दोन्ही टीमला करायची आहे. यावेळेचा बॉल पुन्हा त्या शरीराचा वेध बॉलनं घेतलाय. वेग, तेज तारार मारा, तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः जळत्या आगीचे निखारे मैदानाच्या आतमध्ये हातळले जात आहेत. फलंदाजांकडे या चेंडूंचं प्रत्युत्तर नाही आहे. फक्त 2 धावा धावफलकावरती आहे. फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. धावफलकावरती 37 धावा आहे. यावेळेचा स्लोअर वन गती परिवर्तन, फसवा बॉल मैदानात. वारंवार आपण चर्चा करत असतो वेगवान गोलंदाजी इतकी सोपी नाही आहे. तुम्हाला जेवढा वेग आहे त्याचप्रमाणे व्हेरिएशन असणं देखील गरजेचं आहे. ते व्हेरिएशन इकडे स्वप्नीलने दाखवलंय. डॉट बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणार आहे. सिंगल साठी प्रयत्न, फेकी आलेली आहे. कलेक्शन सुंदर, तिकडे यष्ट्या उडवल्या जातील. पहिला डाव संपलाय आणि काय जबरदस्त कमबॅक राहिलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर बाकीच्या 24 चेंडूमध्ये फक्त 23 धावा कातर खडक संघाच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात. पहिला डाव संपला. पहिली फलंदाजी करत असताना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने 37 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 30 चेंडूमध्ये 38 धाव्यांचं आव्हान सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमला. प्यार करने वाला कोई ना कोई चाहिए, हम भी मरने वाला कोई ना कोई चाहिए, प्यार करने वाला कोई ना कोई चाहिए, हम भी मरने वाला दिल का निभाएंगे हम उसी पल अपने बिताएंगे शाम सहल मेरे यार. पुढील सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. पुढील होणारा 4था सामना सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आहे टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आधी जर आपण पाहिलं पहिली फलंदाजी करत असताना 37 धावा पिरंगोट क्रिकेट क्लब पिरंगोट संघाने धावफलकावरती लावल्यात आणि 38 धाब्यांचं आव्हान 30 चेंडूमध्ये सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक या टीम समोर ठेवलेला आहे. आधी जर आपण पाहिलं तर थोड्याशा धावा कमी आहेत याची जाणीव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होईल. मात्र ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक पिरंगोट संघाकडे आहे त्यामुळे ही लढत रंगेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. चांगले गोलंदाज आहे. जर आपण पाहिलं तर यश पवळे सारखा गोलंदाज आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट त्यांच्याकडे निलेश भाऊ गोळे आहेत. त्याचप्रमाणे मनोज भाऊ पवार देखील मिडल ऑर्डरमध्ये चांगली गोलंदाजी करत असतात. चेतन गोळे यांच्यावरती देखील ती जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. जरी कमी धावा तुम्हाला वाटत असल्या तरी सहजासहजी पिरंगोट संघ हा सामना सोडणार नाही हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल हे पाहायचं आहे. 30 चेंडूमध्ये 38 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली आहे. किशोर गारे आणि अनंत मालपोटे. तर गोलंदाजी मार्गावरती यश पवडेच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी आहे. या कमी धावा रोखायच्या आहेत तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये विकेट्स आल्या, डॉट्स बॉल आले तर ते प्रेशर तुम्ही प्रतिस्पर्धी टीमवरती क्रिएट करू शकता. ते विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी होणार का? यश नावात यश आहे मात्र मैदानात यश प्राप्त करणार का? पाहूया. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. यश पवळे तयार. ऑन स्ट्राइक इनला किशोर गारे. पहिलाच बॉल बॅटच्या समोर दिलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. कुमार निकटेंनी टिपलाय. पहिल्याच बॉल वरती झेल आणि गोल्डन डकचा शिकार किशोर घारे पहिल्याच बॉल वरती तंबूच्या आसऱ्याला. पराभवाची देखील इतिहासामध्ये नोंद केली जाऊ शकते मात्र तुमच्या संघर्षामध्ये तसला दम असला पाहिजे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी टीम कॅप्टन लगेच टॉस साठी या. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तुम्ही देखील लगेच येणं गरजेचं आहे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? पिरंगोट टीम कडून सुरुवात तर झाली आहे संघर्षाला. पहिल्याच बॉल वरती तिकडे विकेट घेतली. किशोर गारे यांना बाद केल्यानंतर तो आत्मविश्वास इकडे वाढताना पाहायला मिळेल पिरंगोट टीमचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. छोटा पॅक बडा धमाका स्वप्नील मालपोटे. मोठा संघर्ष आहे, मोठा संघर्ष आहे. पिरंगोट संघ या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. सहजासहजी हा सामना ते सोडणार नाही आणि इकडे वेगळी स्ट्रॅटेजी आहे खरं तर. कारण बऱ्याच वेळा निलेश गोळे यांना आपण पहिलं षटक हाताळताना पाहत असतो मात्र इकडे यशच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. गॅप शोधलाय आणि आउटफील्ड फार वेगवान आहे या मैदानाची. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. It's R-Star Remix. थँक्यू दीदी, थँक्यू. चौकाराला मैदानाच्या आतमध्ये 4 धाब्यांच्या साईने धावफलकाचा श्री गणेश यावेळेस पुढे सरसावत 3 साइड आउटचा फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा एका टप्प्यावरती चौकार. पहिल्याच बॉल वरती विकेट आली त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 बॉल इकडे स्वप्नीलच्या नावावरती राहिले. 2 चौकार त्यांनी खेळलेत. धावफलक पुढे जाते 8. यावेळेचा बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न.
बॉल पासून दूर राहिलाय स्वप्नील आणि तिकडे बॉल येईल डॉट. चांगली सुरुवात. पहिला बॉल जरी यशच्या नावावरती राहिला असला तरी त्यानंतर स्वप्नीलनं बाकीचे बॉल आपल्या नावावरती केलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक. वा नागेश काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. अद्भुत अविश्वसनीय नेत्रदीपक आणि विकेट. That's all. थँक्यू डीजे. That's all. थँक्यू मस्त कुडी तू बे मस्त मस्त थँक्यू बना डीजे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत हलक्यातनं चॉप केलं होतं बॉलला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल येईल आणि धावफलक पुढे जाते. 9 पहिलं षटक संपलंय. 2 गडी बाद. उद्यापासून ज्या संघांचे सामने आहेत त्या सर्व संघांना महत्त्वाची सूचना आहे. एकाच किटमध्ये तुमचे 11 खेळाडू असणं गरजेचं आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल अशी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येते. याची सर्वांनी नोंद घ्या. सामना जर आपण पाहिला तर दोलायमान स्थितीमध्ये आहे. 24 चेंडूमध्ये अजूनही 29 धाब्यांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन निलेश गोळे. पहिला बॉल स्लोअर वन फ्लाइट दिली आहे. मूव आवरता आला नाही बिग हिट करण्याचा. आणि तिकडे काय ओहो तनुज पवळेच्या माध्यमातून तिकडे झेल सुटलाय. हेच खरं तर क्रिकेट आहे. या अगोदर जर आपण पाहिला एक अवघड झेल होता तो नागेशनं सोपा केला. झेल टिपला. मात्र हा सोपा झेल तनुज सारख्या मोठ्या खेळाडूच्या माध्यमातून सुटलाय. बऱ्याच रेअर केसेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं तनुज कडून झेल सुटला जातोय. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. तिकडे दूरवरती राहिलेत एसटी रक्षक. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होतील तोपर्यंत एक सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 11 जीवनदान मिळालेलं आहे. आकाश मालपोटेला जीवनदानाचा फायदा तो घेणार का? संधी आली आहे आणि त्या संधीचं सुवर्ण संधी करावी लागेल. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा होता. झेल सुटला होता. त्यानंतर येतोय जखमेवरती मीठ चोळणारा खणखणीत प्रहार. चौकार. 4 धावा. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 15 पुन्हा एकदा फ्लाइट दिली. हलक्या हाताने कट केलंय बॉलला मागच्या बाजूला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय तिकडे अखिलेश. त्या दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 16 20 बॉल मध्ये अजूनही 22 धाब्यांची गरज. जरी सामना आपल्याला इकडे जर आपण पाहिलं तर कातर खडक टीमच्या बाजूने जरी झुकलेला पाहायला मिळत असला तरी जसं सामना पुढे जाईल तसं थोडासा बदल होईल. मात्र यावेळेचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मनगटाचा दाखवला जोर आणि कडक मारला फोर. येतोय चौकार. थँक्यू डीजे. 20 धावा धावफलकामध्ये चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. आता मात्र चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत इकडे. खरं तर
विजयासाठी. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 धाव्यांची गरज. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजे संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम सज्ज राहायचे, कारण 18 बॉल मध्ये 18 धावा इकडे विजयासाठी गरजेच्या आहेत. सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमला मोठा संघर्ष करावा लागेल. आता इकडे पिरगुट क्रिकेटला पिरगुट संघाला जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी असं म्हटलं जातं. त्या प्रकारे तो मोठा संघर्ष होणं खरं तर गरजेचं आहे. कशा प्रकारचा संघर्ष होणार हे पाहायचंय. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा यश. मागच्या षटकामध्ये थोडंसं जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये ती कमतरता जाणवली, उणीव जाणवली. तो जेल सुटला असता तर कदाचित वेगळं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. तर आकाशला तिकडे जीवनदान मिळाल्यानंतर त्याने खेळलेला चौकार. पहिला बॉल हलक्या हाताने टॅप केले बॉलला मागच्या बाजूला. थर्ड मॅनला मनोज पवार. चेंडूला पाठमोरे होत आहेत तोपर्यंत एक सिंगल येईल. धावफलक पुढे जाते 21 या अंकावर. 17 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज. संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केलाय. फॉलो थ्रू मध्ये तिकडे यश स्वतः गोलंदाजी मार्गावरती. बॉलला पाठमोरा झालाय. डॉट बॉल. इकडे सामंजस्याचा खेळ मात्र नक्कीच आपल्याला कातर खडक टीमच्या फलंदाजांकडून आहे. संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. बिगेट करण्याचा प्रयत्न नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका ते घेत नाहीये. एकेरी द्वैरी धावा घ्यायच्या आणि सामना विजयाच्या दिशेने घेऊन जायचा हा प्रयत्न आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला यश पुन्हा एकदा तयार. आज एखादा चमत्कार यशला करून दाखवावा लागेल मैदानात. फुलटॉस बॉल आहे. लोअर फुलटॉस होता, खोदून काढलाय बॉलला. बॅटचा फेस ओपन करत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेनं चैतन्य गोळे चेंडूला पाठपुरे जात आहेत. सुंदर फेकी तिकडे पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच सिंगल. 15 चेंडू 16 धाव्यांची गरज. पिरगुट संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही याची चर्चा आपण पहिल्यापासून करतोय आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेसाठी संघर्ष इकडे फलंदाजाला करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं टॅप केले बॉलला. क्षेत्र वेदांत चेंडूला पाठमोरे झाले. तिकडे रनिंग बिटवीन द विकेट. इकडे ताळमेळ नव्हता फलंदाजांचा, कम्युनिकेशन नव्हतं. मात्र वेळीच नकार दिलाय. दोन्ही फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. एक धाव येईल. धावफलक पुढे जातोय 13. संकटाचे वादळ पार करून तुमच्या मनाला हर्ष झाला पाहिजे. तुमच्या स्वप्नांना तुमच्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळावा सर्वत्र तुमच्या खेळाचा. नशिबाने देखील ठोकावा सलाम तुम्हाला. असा संघर्ष झाला पाहिजे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरू आहे पिरगुट टीम कडून. सिंगल येते. एकेरी धावेला इकडे मात्र महत्व प्राप्त झालंय. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 24 धावा धावफलकावरती. डॉट्स बॉल येत नाहीये. ही जमीची बाजू नक्कीच कातर खडक टीम साठी आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा चुकी झालेली आहे. तनुज आज मात्र जर आपण पाहिलं तर झेल पकडू शकले नाही. ते आंघोळ करताना साबण ज्या प्रकारे हातामधून सटकतो तसे चेंडू मात्र इथे हातामधून सटकताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 जीवनदान आहे आकाश मालपोटेला आणि दोन्ही जीवनदानं खरं तर तिकडे तनुजच्या माध्यमातून मिळालेली आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आहे. 12 बॉल मध्ये आता 13 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती महाराष्ट्र पोलीस मनोज भाऊ पवार सज्ज होताना तिकडे रन मार करताना पाहायला मिळत आहेत. फिरकीचे जादूगार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आज ती जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का हा खरं तर इथून पुढे प्रश्न आहे.
चौथ्या षटकाला सुरुवात. 12 चेंडू 13 धावेंची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कुठल्या संघाचं पारड जड होईल हलकं होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे जिद्द सोडून मैदानात जमणार नाही. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा. आडव्या बॅटचा वापर करत असताना पुल केलाय बॉलला. पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सामन्यातील हवा काढून टाकणारा येतोय खणखणीत षटकार. मेरा पिया घर आया ओ राम जी मेरा पिया घर आया ओ राम जी मेरा पिया घर आया ओ राम जी मेरा पिया घर आया. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर कभी मत भागो तुम. संघर्षों के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मैदानात सोडून जमणार नाही. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केला. यश वा. असे झेल टिपले जात नाही ते हातामध्ये येऊन चिटकतात. बरीच जीवनदानं मिळाली तिकडे आकाशला. मात्र या अद्भुत झेलानं तिकडे त्याचा खेळाचा इकडे समाप्ती होईल. विकेट येते आकाश मालपुटे बाद. विकेट आली. आकाश मालपुटे तिकडे बाद झालेला पाहायला मिळतोय. जो फलंदाज अक्षरशः काट्यासारखा रुतत होता, रक्तबंबाळ करत होता फिरंगुट संघाला, त्याला बाद करण्यामध्ये इथे यश आलंय. आता हे कमबॅकचं रणशिंग आहे का? 10 चेंडू मध्ये अजून 7 धाव्यांची गरज. सामना वाटतोय तितका सोपा नाहीये कातर खडक टीम साठी. नवीन फलंदाज मैदानात अविनाश. पहिला बॉल फुल टॉस. खराब बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती अविनाश ठरलाय बॉस. आणि सामना इकडे बरोबरीत 37 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. तापलेल्या तव्यावरती पोळी भाजण्याचं काम इकडे अविनाशने केलंय. आला पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला. सामना जवळपास संपून टाकलाय. पुण्याचा फुल टॉस यावेळेस आडव्या बॅटनं फटका अलॉंग द कार्पेट पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकाराच्या साहाय्याने सामना संपवला. सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. या सामन्यावरती बाजी मारली आहे आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते अजूनही टिकून त्यांनी ठेवलंय. आता पुढच्या मॅच वरती देखील त्यांच्या नजर असणार आहे. दरम्यान मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. जबरदस्त घातक गोलंदाजी करणारा